वरदेवी चन्दमकलङ्कं गुणरयनकोटनुदेयं जीवस्वरूपणम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। बोलो परम पूज्य आचार्य चक्रवर्ती समाज सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातस्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य प्रोडेक्शन सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। प्रकरण काय करत आपलं अवधी ज्ञानाचं ज्ञान मार्गामध्ये अवधी ज्ञानाचं प्रकरण चाललेलं आहे। त्या अवधी ज्ञानाचे भेद सांगतात। त्या अवधी ज्ञानामध्ये सगळ्यात जगन्य देशावधी ज्ञान जेवढ्या द्रव्याला जाणतं त्या द्रव्याला त्याला गृहहाराचा भाग देत गेल्यानंतर दुसऱ्या अधिक देशावधी ज्ञानाचा द्रव्य विषय होतो। गृहहार म्हणजे भागाकाराचं नाव दिलं गृहहार। त्यानं त्या पहिल्या द्रव्याला भागल्यानंतर दुसऱ्या देशावधी ज्ञानाचं द्रव्य येतं। त्या दुसऱ्या द्रव्याला पुन्हा गृहहाराला भागल्यानंतर तिसऱ्या देशावधी ज्ञानाचं द्रव्य येतं। अशा प्रकारे सर्वावधी ज्ञानापर्यंत गृहहाराचा भाग देत जायचं। पुढच्या ज्ञानाचा म्हणजे सूक्ष्म विषय होता। भाग दिला म्हणजे काय केलं तेवढा तो सूक्ष्म स्तंभाला जाणलं पुढच्या देशावधी ज्ञानानं। तसंच परमावधी ज्ञानाचे सगळे भेद येणार, शेवटी सर्वावधी ज्ञान येणार। असे देशावधीचे पण असंख्यात लोक प्रमाण भेद आहे, परमावधीचे पण असंख्यात लोक प्रमाण भेद आहे। आणि भेद गृहहाराचा भाग देत गेल्यानंतर देशावधीच्या शेवटून दुसऱ्या विकल्पामध्ये कोणता विषय येतो? कर्माण वर्ग। त्याच्या अगोदर 5 ठिकाणी सांगितलं तेजस्वर, तेजस शरीर, कर्मण शरीर, सोबते सहित, नंतर मन, तेज वर्गणा, भाषा वर्गणा, मन वर्गणा हे मधल्या अवधी ज्ञानाचे ते विषय आहेत। ते तेवढ्या सूक्ष्म वर्गणेला ते जाणतात। असा अर्थ होतो त्याचा। आता पुढे सांगतात त्याच्या पुढे 398 वाक्यापासून 398 वाचायचे ना आपल्याला। एतं विभज्यन्ते दुचरिमते सावहिम्यवगणयम् चरिमेकं मयि स्थितिम् वग्गणमिगिवारभजितं तु एतं विभज्यन्ते दुचरिमते सावहिम्यवगणयम् चरिमेकं मयि स्थितिम् वग्गणमिगिवारभजितं तु। आता मी सांगितलं तेच आहे त्याच्यामध्ये की अशा प्रकारे गृहहाराला भाग देत गेल्यानंतर देशावधीच्या शेवटून दुसऱ्या विकल्पामध्ये काय तर प्रमाण वर्गणा म्हणजे कर्मण वर्गणा म्हणजे एक कर्मण वर्गणा म्हणजे अनेक कर्मण वर्गणांचा पुंज म्हणजे कर्मण शरीर आहे। एका वेळेला आपण किती वर्गणा ग्रहण करतो? अनेक वर्गणा ग्रहण करतो। म्हणजे सिद्ध राशीचा अनंत भाग आणि अवघड राशीच्या अनंत पट एवढ्या कर्मण वर्गणा ग्रहण करतो। आणि एका कर्मण वर्गणेमध्ये परमाणू किती आहे ते सुद्धा सिद्ध राशीचा अनंत भाग आहे। तर ते एक जे कर्मण वर्गणेचं प्रमाण आहे ते तिथं त्या देशावधी ज्ञानाचा विषय होतो। जे देशावधी ज्ञानी तेवढ्या सूक्ष्म संदर्भ आपल्या इथं अनंत कर्म परमाणूचे अनंत वर्गण आहेत त्यातल्या एक वर्गणेला ते जाणतात देशावधी ज्ञानी। जे ते मुनिराजच असणार, कारण का देशावधी ज्ञानाचे जे शेवटचे विकल्प आहेत ते संयत मुनींनाच होणार। ते देवाला पण होणार नाही आणि मग सामान्य असंयत मनुष्य समृद्ध मनुष्याला पण होणार नाही। कारण उत्कृष्ट जे भेद आहे ते मुनींना सांगितलेले आहे। आणि चरिमे शेवटच्या भेदामध्ये काय येणार?
त्या कारमान वर्गणीला एकदा ध्रुवाराचा भाग दिला. शेवट चरम आणि द्विचरम. द्विचरम मध्ये काय तर कारमान वर्गणी आणि चरम मध्ये काय ना त्या कारमान वर्गणीला एकदा ध्रुवाराचा भाग दिला. म्हणजे त्याच्यापेक्षा छोटा झाला, एक कारमान वर्गणीपेक्षा पण सूक्ष्म झाला हे, त्याला ध्रुवहाराचा भाग दिला. ध्रुवार म्हणजे भागाकार आहे. तर एवढ्या छोट्या स्कंदाला हे शेवटचं देशावधी ज्ञानी जाणतात. सूक्ष्म सूक्ष्म द्रव्याचा विषय सूक्ष्म सूक्ष्म होत जातात. आता पुढं चरिमेते सांगितलं मयस्स इगी वगण कारमानाच्या एका वर्गण्याला एक वेळा भाग द्यायचा, तो त्याचा विषय आहे शेवटच्या देशावधी ज्ञानाचा. आता पुढं सांगतायत क्षेत्राचा विकल्प सांगतायत, म्हणजे किती क्षेत्राला जाणतात. द्रव्याचा विषय सांगितला, द्रव्य क्षेत्र काल भाव चार सांगते ना. अवधी ज्ञान द्रव्य क्षेत्र काल भावाच्या मर्यादेमध्ये होतं. म्हणजे किती द्रव्याला जाणार, किती क्षेत्राला जाणार, किती काळाला आणि किती भावाला, त्याची मर्यादा आहे. आता तिथं क्षेत्र विकल्प सांगतात. अंकुल असंख्य भागे द्रव्यव्यप्ये गदे दुखेत्तम्मे एगाकाशपदेशो वड्डरि संपूर्णलोकोत्ति अंगुले असंख्य भागे द्रव्यव्यप्ये गदे दुखेत्तम्मे एगाकाशपदेशो वड्डरि संपूर्णलोकोत्ति. अंगुल असंख्य भागे, अंगुलाचा असंख्यात्वावा भाग. एवढे द्रव्य विकल्प गेल्यानंतर क्षेत्रामध्ये एका आकाश प्रदेशाची वृद्धी होते. सगळ्यात जगन्य सांगितलं होतं ना, जगन्य देशावधी ज्ञान किती याला जाणतं, घनांगुलाचा असंख्यात्वावा भाग पल्ले भागिले असंख्य एवढ्या क्षेत्राला जाणतं. सगळ्यात जगन्य देशावधी ज्ञान घनांगुलाचा असंख्यात्वावा भाग. हे सा म्हणजे घनांगुल आणि प म्हणजे पल्ले आणि त्याचा असंख्यात्वावा भाग. पल्ल्याच्या असंख्यात्वाव्या भागाने आपण घनांगुलाला भाग दिला. घनांगुल मोठा आहे, पल्ल्याचा असंख्यात्वावा भाग छोटा आहे. तर जेवढं क्षेत्र येतं म्हणजे सूक्ष्म निगोद लब्ध प्राप्तिकाची जी जगन्य आव्हानं सांगितली तेवढ्याच क्षेत्राला ते जाणतं. कुठलं सगळ्यात छोटं देशावधी ज्ञान, जगन्य देशावधी ज्ञान. आणि मग दुसरं देशावधी ज्ञान काल सांगितलं की क्षेत्र लगेच वाढत नाही, एक एक प्रदेश वाढणार. तो कधी वाढणार, द्रव्याचे अंगुलाचा असंख्यात्वे भाग एवढे द्रव्य विकल्प गेल्यावर मग क्षेत्रामध्ये एक प्रदेशाची वाढ होते. म्हणजे हे द्रव्याचे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे किती भेद होणार, अंगुल भागिले असंख्यात. 2 म्हणजे सूचक गुण, त्याचा असंख्यात्वावा भाग. एवढे विकल्प होतील त्यावेळेला मग ह्या क्षेत्रामध्ये म्हणजे तोपर्यंत तिथल्यापर्यंत देशावधी ज्ञानी एवढ्याच क्षेत्राला जाणार. क्षेत्र त्याचं मोठं होणार नाही. द्रव्य छोटं छोटं होत गेलं, द्रव्य सूक्ष्म सूक्ष्म होत गेलेला विषय, परंतु क्षेत्र मात्र तेवढ्याच क्षेत्राला जाणार. सुनेता कुठे आहे, इकडे इकडे दिसते का, समोर म्हणजे फळ्यावरती. इथं घनांगुल भागिले पल्ल्याचा असंख्यात्वावा भाग अधिक एक प्रदेश. कधी वाढणार, दुसऱ्या देशावधी ज्ञानामध्ये नाही वाढणार, तिसऱ्यामध्ये नाही वाढणार. अंगुलाचा असंख्यात्वे भाग एवढे द्रव्य विकल्प झाल्यानंतर मग तिथलं जे देशावधी ज्ञान असेल त्याच्यामध्ये एक प्रदेश वाढवणार होतं, म्हणजे एक प्रदेश वाढवून जाणार. ते पुन्हा असेच असेच अंगुलाचा असंख्यात्वावा भाग गेल्यावर मग पुन्हा इथं अनेक प्रदेश वाढतात, म्हणजे 2 प्रदेश अधिक होणार.
असे प्रत्येक अंगुलाचा असंख्यात्वा भाग एवढे द्रव्य विकल्प झाल्यानंतर एक क्षेत्रामध्ये प्रदेश वाढतो. आणि अशी वृद्धी होत जाणार पुढं. मग शेवटचं जे देशावधी ज्ञान आहे, आता सांगितलं होतं ना की कारमान वर्गना भागिले ध्रुवहार, ज्याचा द्रव्य विषय आहे, तर त्याचं क्षेत्र किती होईल? संपूर्ण लोक. अभी मुझे चिंतन हुआ कि हर एक इसमें बढ़ता समझो प्रदेश तो असंख्यात लोग होने चाहिए थे, क्योंकि देशावधि के भेद कितने असंख्यात लोग होंगे, तो वहाँ पर कितना लोग होना चाहिए था? असंख्यात लोग, लेकिन एक ही लोग हुआ, एक ही लोग प्रमाण प्रदेश बढ़ी, इसलिए हर क्षेत्र में क्षेत्र नहीं बढ़ता है. उनकी वृद्धि तो हो रही है संख्या लोक प्रमाण. हाँ, इनकी वृद्धि लोक प्रमाण में हो रही है. इसके द्रव्य की तो वृद्धि हो रही है. हाँ, द्रव्य के तो उतने भेद हो गए, हाँ, असंख्यात लोग प्रमाण हाँ, भेद हो गए, हाँ, लेकिन क्षेत्र के उतने नहीं हुए ना. नहीं हो रहे. लोक माइनस गणांगुल वगैरह पल्ले का संख्या, तो अब इतने विकल्प हुए. उनके विकल्प तो मतलब इसी से समझ में आता है कि क्षेत्र हर बार नहीं बढ़े, हर बार बढ़ता तो असंख्यात लोग प्रमाण क्षेत्र हो जाता है. नहीं, बहुत बढ़ने पर तो वृद्धि आ रही तो उसमें खुलासा करते हैं आगे. अब ऐसे क्षेत्राचं सांगितलं, क्षेत्र किती आहे? शेवटच्या देशावर उत्कृष्ट देशावधी ज्ञानाचं क्षेत्र किती सांगितलं गेलो, ते चरम जे शेवटी ना त्याचा द्रव्य विषय किती आहे? कारमान वर्गना भागिले ध्रुवहार, आणि त्याचं क्षेत्र विकल्प किती आहे? लोक. एक लोक, 3 रेषांमध्ये लोक. लोकांचे 3 भेद आहेत की नाही, पण 3 रेषांमध्ये काय समजायचं? लोक ही संदृष्टी आहे. लोक लिहायचा, लोकांची संख्या किती? असंख्यात प्रदेश आहेत. आपण एवढी मोठी संख्या लिहू शकणार का? मग त्याच्यासाठी सिंबल संदृष्टी हे काढलं म्हणजे की समजायचं हे लोकांचे मेजरमेंट आहे, जे लोकांचं प्रमाण आहे समजायचं. संदृष्टी त्याला चिन्ह. आता पुढं काळ किती काळाला जाणतं उत्कृष्ट देशावधी ते सांगतात. आवली असंख्य भागो, आवली असंख्य भागो, जहन्न कालो कमेन समयेन, जहन्न कालो कमेन समयेन, वड्डरि देशो हि वरम, वड्डरि देशो हि वरम, पल्लं समऊर्णयं जाव, पल्लं समऊर्णयं जाव. आवली असंख्य भागो, जहन्न कालो कमेन समयेन, वड्डरि देशो हि वरम, पल्लं समऊर्णयं जाव. आता सांगतात की आवलीचा असंख्यात्वा भाग जगन्य काळ आहे. येथे जगन्य देशावधी ज्ञानाचा काळ किती आहे? हे क्षेत्र आणि काळ. आवली घनावलीचा असंख्यात्वा भाग, जे एवढ्या खूप छोटा आवली आपल्याला पकडत पण येत नाही, त्याचा असंख्यात्वा भाग एवढ्या काळाला ते देशावधी ज्ञानी जाणतं. तेवढ्या त्याची वर्तमान पर्यायाच्या पूर्वीची पर्याय आणि त्याच्या नंतरची पर्याय, एवढ्या समयापूर्वी पर्यंत काय होतं या जीवामध्ये, कोणती कोणती पर्याय झाली किंवा त्याच्या पुढच्या म्हणजे पुद्गलाची पर्याय जाणतात. जे आवलीचा असंख्यात्वा भाग हा त्याचा काळाचा विषय आहे. मग पुढे काय होत जातंय? काळाचा एक एक समय वाढत जाणार, परंतु तो एक एक समय पण प्रत्येक भेदामध्ये वाढत नाही. जसं त्याचा प्रदेश एक एक प्रत्येक भेदामध्ये वाढत नाही. अंगुलाचा असंख्यात्वा भाग क्षेत्राचे भेद झाल्यानंतर एक प्रदेशामध्ये वाढवते. आता काळामध्ये काय होणार? तर क्षेत्राचे भेद अंगुलाचे असंख्यात्वे भाग झाल्यावर मग काळामध्ये एक समयाची वृद्धी होणार. अंगुलाचे असंख्यात्वे भाग एवढे द्रव्य विकल्प झाल्यावर क्षेत्रामध्ये एक प्रदेश तिथं वाढणार, प्रत्येक भेदामध्ये वाढणार नाही. तर क्षेत्राचे पण अंगुलाचा संख्यात्वा भाग एवढे भेद झाल्यानंतर समयामध्ये एक एक समय वाढत जातो. आता इथं आम्ही थोडस वेगळं प्रमाण घेतलं होतं. तिथं अंगुलाचा संख्यात्वा भाग 2 घेतला होता क्षेत्र विकल्पामध्ये, आणि क्षेत्र विकल्पाचे हे झाल्यानंतर दुसऱ्या काळामध्ये घेतलं.
म्हणजे आता इथं आपण ठीक आहे असं घेऊया, म्हणजे आता इथं वाढणार नाही काळ समय, इथं पण वाढणार नाही. इथं समजा तिसरा भेद येईल, इथं एक समय वाढणार. असेच उदाहरण कुठलं पण म्हणजे क्षेत्राचं वृद्धी, अंगुलाच्या असंख्यात विभाग एवढे प्रदेश वाढतील त्यावेळेला काळामध्ये एक समय वाढणार. अंगुलाचा असंख्यात विभाग द्रव्य विकल्प झाल्यानंतर तिथल्या भेदामध्ये क्षेत्राचा एक प्रदेश वाढेल, परंतु काळ एवढाच राहणार. तिथं काळ वाढणार नाही, क्षेत्र वाढलं परंतु काळ वाढणार नाही. पुन्हा दुसरा प्रदेश वाढणार, तिथं पण काळ वाढणार नाही. असे अंगुलाचा असंख्यात विभाग प्रदेश वाढल्यानंतर मग काळामध्ये एक समयाची वृद्धी होते. म्हणजे एवढ्या काळाला जाणत होते त्याच्यामध्ये एक समयाची वाढ करून जाते. पुन्हा तेवढे क्षेत्राचे भेद गेल्यानंतर मग काळामध्ये दुसरा समय वाढणार. असं काळ वाढत 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 एक एक समयाने वाढणार काळ पण. म्हणजे द्रव्य विकल्प जास्त आहे, क्षेत्र विकल्प त्याच्यापेक्षा कमी आहे, त्याच्यापेक्षा काळ विकल्प त्याच्यापेक्षा कमी आहे. कारण का हे अंगुलाच्या संख्यात विभागून येणार त्याच्यामध्ये. द्रव्य विकल्पों को अंगुल की संख्या से भाग करूं और क्षेत्र विकल्प आएंगे, क्षेत्र विकल्प को अंगुल की संख्या पे भाग से भाग करूं तो काल करेंगे. लेकिन अभी भी अपना स्थूल कथन चल रहा है. हाँ, आगे आपको वृद्धि बताएंगे तो उसमें और सूक्ष्म समझ. ये जगन्य काल का मतलब कम से कम इतने काल की वस्तु को जाने, कम से कम हाँ. ज्यादा की भी जानेगा, जो बताएंगे आगे उत्कृष्ट में आएगा वो तो. हाँ, उत्कृष्ट में बताएंगे. हाँ, समय कधी वाढणार, प्रत्येक भेदामध्ये वाढणार नाही समय. नाही आलं लक्षात? हे द्रव्य क्षेत्र लक्षात आलं. एवढे द्रव्य विकल्प झाल्यानंतर क्षेत्रामध्ये एक प्रदेश वाढणार. म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये द्रव्य क्षेत्र वाढणार नाही. तसं आता काळ जे आहे ते प्रत्येक द्रव्य विकल्पामध्ये पण त्याचा एक एक समय वाढणार नाही. आणि क्षेत्र विकल्प इथं झाला, एक प्रदेश वाढला तरी ते एक समय वाढणार नाही. असे क्षेत्राचे पण खूप भेद होतील. किती अंगुलाचा असंख्यात भाग, मग तिथं काळामध्ये एक समय वाढणार. म्हणजे मला असं म्हणायचं सामान्य द्रव्य विकल्प 16 मान्य, क्षेत्र विकल्प 4 होणार आणि काल विकल्प 1 होणार. इथं आम्ही अंकसंदृष्टी घेतली. सूच्यंगुलाचा असंख्यात भाग 2 मांडला, द्रव्य विकल्प 25 मांडले, क्षेत्र विकल्प 13, काल विकल्प 5 म्हणजे असं 71 पान आहे बघ नोट्स मध्ये, पान नंबर 71 काय द्रव्य क्षेत्र काल भाव 4 घेतले ना खाली, तर त्याच्यामध्ये पहिल्या मध्ये सगळ्यामध्ये ते जगन्य द्रव्य, जगन्य क्षेत्र, जगन्य काळ, जगन्य भावी. मग दुसरा आणि तिसरा, दुसऱ्यामध्ये क्षेत्र वाढलं नाही. तिसऱ्या खालून घ्या, खालचं पोस्ट. दुसऱ्यामध्ये प्रदेश वाढला नाही. तिसऱ्यामध्ये आता सूच्यंगुलाचा असंख्यात 2 घेतल्यामुळं तिसऱ्यामध्ये तिथं काय झालं, तिसऱ्या भेदामध्ये क्षेत्रामध्ये एक प्रदेश वाढला, तो क्षेत्राचा दुसरा विकल्प आहे. परंतु काळाचा भेद आला नाही, काळ वाढला नाही. काळ विकल्प घेतलं ना तिथं. मग पुन्हा चौथ्या भेदामध्ये क्षेत्र नाही वाढलं, 5व्यामध्ये क्षेत्र वाढलं. तिथं 2-2 मांडला आपण म्हणून. मग तर तिथं का क्षेत्राचे आता काय झाले, भेद 2 वाढल्यानंतर आता ह्या ठिकाणी 7वं जे आलं द्रव्य विकल्प, तिथं मग काळाचा दुसरा विकल्प आला, तिथं समय वाढणार. म्हणजे क्षेत्राचे अंगुलाचा असंख्यात भाग एवढे भेद झाल्यानंतर काळामध्ये एक समय वाढणार. द्रव्याचे अंगुलाचा असंख्यात भाग विकल्प झाले, म्हणजे 2 विकल्प झाल्यावर तिसऱ्या विकल्पामध्ये क्षेत्र वाढलं. पुन्हा क्षेत्राचे 2 विकल्प झाल्यानंतर मग त्याच्या पुढच्या विकल्पामध्ये काळ वाढणार. असं तिथं प्रत्येक काळामध्ये वृद्धी होत नाही. जर प्रत्येक ह्याच्यामध्ये वृद्धी झाली असते एक एक समयाची, तर असंख्यात लोक काळ झाला असता. तर असंख्यात लोक भेद आहेत ना, हा. आणि प्रदेश लोक प्रमाण आहेत, त्याचे भेद, क्षेत्राचे भेद आहेत, तर त्याचे पण पल्ल्याच्या पेक्षा जास्त झाले असते ना. परंतु
शेवटच्या ह्याच्यामध्ये काय विषय आहे ते सांगतात देशावलीमध्ये. देसोनिवरम पल्लम समओणयम चाव. पल्ल्याला एक समय कमी पर्यंत देशावली ज्ञानाचा उत्कृष्ट हा काळ वाढत जातो. उत्कृष्टापर्यंत हा काळ वाढत जातो. म्हणजे आता क्षेत्राचे आपण छोट घेऊया. इथं क्षेत्र विकल्प पहिला झाला, दुसरा झाला, पुन्हा इथं तिसरा झाला. तर ह्या ठिकाणी समजा काळ वाढला, इथं घेऊया. इथलं सोडून द्या, आपण नवीन घेतलं काय पण अंकसंदृष्टी इथलं दुसरा म्हणायचं. तर अशा प्रकारे पुन्हा हे 2 गेले की तर चौथा भेद होणार. पुन्हा इथं 9, 10 गेले की तर 5वा भेद होणार. तर त्यावेळेला इथं 3रा भेद झाला. तर अशा प्रकारे हे काळाचे जे विकल्प आहेत असे एक समयानं काळ वाढत जाणार. हा जो काळ आहे त्याच्यामध्ये एक समय वाढणार, पुन्हा एक समय वाढणार, पुन्हा एक समय वाढणार, असं वाढत वाढत जे शेवटचं देशावधी ज्ञान असेल त्याचा विषय काय होणार. पल्य, एक पल्य प्रमाण काळाला ते जाणू शकतील आणि त्याच्यामध्ये एक समय कमी, परंतु पूर्ण पल्य प्रमाण जाणत नाही. पल्ल्याला एक समय कमी, म्हणजे समजा कुठल्या तर जीवाचं जगाच्या भूमीमध्ये आयुष्य एक पल्य आहे मागच्या भवातलं, तर पहिल्या जन्माचा समय जाणणार नाही, त्याच्यानंतरचं पूर्ण पल्य प्रमाण ते पूर्ण जाणू शकतील. किंवा पुढचं भविष्य काळामधलं एक पल्ले जिथं विषय होतो तर भूतकाळातलं जाणलं तरी एक पल्ले प्रमाण जाणतील आणि भविष्य काळातली पर्याय जाणायला गेलं तरी एक पल्ले प्रमाण जाणणार. तेवढ्या भूतकाळातल्या पर्यायाला तेवढ्या भविष्यकाळातल्या पर्यायाला जाणू शकतात. भूमित नाही, तिथले मुनिराज कुठला तर एखादा जीव आहे समजा, त्याचा भाव जाणा लागेल तर मागच्या भावात तो जीव एक पल्ल्याचं आयुष्य असेल समजा त्याचं, तर त्या पूर्णेला जाणार नाही, ते समय कमीला जाणार असं म्हणतो मी. तर चालेल. उत्कृष्ट देशावधी ज्ञानाचा क्षेत्र विषय किती झाला. 1 लोक प्रमाण. जे लोकाकाशाचे जेवढे क्षेत्र आहे त्या संपूर्ण लोकाकाशामध्ये कुठे द्रव्य असेल तर त्याला ते जाणू शकतात देशावधी ज्ञान. आणि त्याचा काळ किती जाणतील त्या द्रव्याचा, तर भूतकाळातली त्याची एक पल्य प्रमाण, एक समय कमी एक पल्य प्रमाण काळाला ते जाणू शकतील आणि भविष्य काळातले सुद्धा एक पल्य प्रमाण काळाला ते जाणू शकतात. असं उत्कृष्ट काळाचं प्रमाण सांगितलं. भूतकाळात आणि भविष्यकाळात. हा, वर्तमान काळात. वर्तमान काळात तर जाणतातच की, ते काय त्याला काय विज्ञानाची पण गरज लागत नाही. ते कॉट पण काढा म्हणजे उद्या बसायला तिथं डॉक्टर ते सकाळी काढतो, पाऊस आला तर ते प्लायवूडचं खराब होतं. चला पुढे आता याचं सांगतंय वृद्धीचं किती गेलं वाढलंय ते सांगतंय. 401 आणि 402 नंबर करतात, 2 एकत्र आहेत तरी मिळून इथं फक्त एवढंच लक्षात ठेवायचं. उत्कृष्ट क्षेत्र किती आहे लोक प्रमाण, उत्कृष्ट काळ किती आहे पल्य -1 समय. परंतु त्याची कशी वृद्धी होत गेली तर द्रव्य विकल्प अंगुलाचा संख्यात्मक भाग गेल्यावर क्षेत्रामध्ये 1 प्रदेश वाढणार आणि तेवढे क्षेत्र विकल्प म्हणजे अंगुलाचा संख्यात्मक भाग झाल्यानंतर काळामध्ये 1 समय वाढणार. म्हणजे काळाचे विकल्प कमी आहे कारण पल्य म्हणजे छोटे संख्या, लोक खूप मोठी संख्या आहे. तर आपण बघतो ना पल्ल्यानंतर मग सूचंबुल येते, सूचंबुल नंतर मग प्रतरांगुल, घणांगुल, मग जलश्रेणी, मग जलत्तर, मग लोक येतो. म्हणजे लोक ही संख्या खूप मोठी आहे पल्ल्यापेक्षा. जर प्रत्येक वेळा काळ वाढतात म्हणून तिथं आता पुढे येणार आहे ते अद्रवृत्तीचं की अंगुलाचा संख्यात्मक भाग इथं सुरुवातीला वृत्ती पुढं पुढं तर जास्त वृत्ती येते, जास्त विकल्प झाल्यावर मग वाढणार. आता पुढे व्हायचं
अंगुल असंख्य भागम अंगुल असंख्य भागम ध्रुवरूपेणय असंख्यवारं तु ध्रुवरूपेणय असंख्यवारं तु असंख्यसंख्यं भागम् असंख्यसंख्यं भागम् असंख्यवारं तु अध्रुवगे असंख्यवारं तु अध्रुवगे अंगुल असंख्य भागम वारं तु असंख्यसंख्यं वारम् असंख्यवारं तु अध्रुवगे ध्रुव अध्रुवरूपेणय ध्रुव अध्रुवरूपेण ಅವರೇ ಕೆತ್ತಮ್ಮಿ ಒಡ್ಡಿದೆ ಕೆತ್ತೆ ಅವರೇ ಕೆತ್ತಮ್ಮಿ ಒಡ್ಡಿದೆ ಕೆತ್ತೆ ಅವರೇ ಕಾಲಮ್ಮಿ ಪುಣೋ ಅವರೇ ಕಾಲಮ್ಮಿ ಪುಣೋ ಎಕ್ಕೇಕಂ ಪಡ್ಡದೆ ಸಮಯಂ ಏಕೇಕಂ ವಡ್ಡದೆ ಸಮಯಂ ಧ್ರುವ ಅಧ್ರುವರೂಪೇಣ ಅವರೇ ಕೆತ್ತಮ್ಮಿ ಒಡ್ಡಿದೆ ಕೆತ್ತೆ ಅವರೇ ಕಾಲಮ್ಮಿ ಪುಣೋ ಏಕೇಕಂ ವಡ್ಡದೆ ಸಮಯಂ अंगुल संख्य भागम स्वरूपेण असंख्य वारंतु अंगुलाचा असंख्यात्व भाग एवढे विकल्प झाल्यानंतर एक प्रदेश वाढतो पुन्हा अंगुलाचा असंख्यात्व भाग एवढे विकल्प झाल्यानंतर दुसरा प्रदेश वाढतो असं ध्रुव रूपानं किती वाढणार असंख्यात वेळा वाढणार म्हणजे असंख्यात प्रदेश वाढणार त्याच्यामध्ये असंख्यात वेळा वृद्धी होणार म्हणजे असंख्यात प्रदेश वाढणार ना हा जो अंगुलाचा असंख्यात्व भाग आहे जगन्य देशावधी ज्ञानाचा विषय त्याच्यामध्ये एक एक प्रदेश वाढत असे असंख्यात प्रदेश वाढणार ध्रुव रूपानं त्याच्यानंतर असंख्य संकम भाग असंख्यात्व भाग किंवा संख्यात्व भाग अंगुलाचा असंख्यात्व भाग किंवा संख्यात्व भाग अशा प्रकारे असंख्यात वेळेला अध्रुव वृद्धी होणार म्हणजे निश्चित तिथं वृद्धी नाही एवढे गेल्यावर वाढणार प्रदेश असं पहिल्या कांडकामध्ये असंख्यात प्रदेश वाढेपर्यंत ही ध्रुव वृद्धी आहे म्हणजे अंगुलाचा असंख्यात्व भाग गेला की एक प्रदेश नियमानं वाढणार पुढे ती ध्रुव वृद्धी नाही अध्रुव वृद्धी कधी अंगुलाचा असंख्यात्व भाग गेल्यावर वाढेल कधी अंगुलाचा संख्यात्व भाग गेल्यावर वाढेल अशा प्रकारे त्या ठिकाणी वृद्धीचं प्रमाण ध्रुव राहणार नाही म्हणून त्याला अध्रुव वृद्धी म्हणतात आणि पुढे ध्रुव अध्रुवरूपेणे अवरे खेतम्य वड्डीदे अशा प्रकारे ध्रुव वृद्धी रूपानं किंवा अध्रुव वृद्धी रूपानं क्षेत्रामध्ये वृद्धी झाली असताना अवरे कालंबी पुढे एक समय वाढते पुन्हा जगन्य काळामध्ये एक समय वाढतो क्षेत्रामध्ये अशा प्रकारे ध्रुव आणि अध्रुव वृद्धी झाली असताना काळामध्ये एक प्रदेश वाढत जाणार काळामध्ये एक समय वाढत जाणार इस चरण के असंख्यात भाग में ध्रुवी दोनों वृद्धियां हैं दोनों ऐसा नहीं कि इतनी वृद्धि होगी तभी वो आएगा ध्रुव दोनों जब संख्या भी होगी असंख्य भी होगा तो मतलब अंगुला का असंख्यात्व भाग इतनी वृद्धि हमेशा ध्रुव वृद्धि रखेंगे तो बहुत प्रदेश बढ़ेगी लास्ट केस में लोक प्रमाण ही हुआ है ना तो इसलिए आगे जाकर के बहुत द्रव्य विकल्प जाने के बाद फिर एक प्रदेश बढ़ेगा अंगुल का संख्यात्व भाग ये बड़ा ये है हाँ अंगुलाचा संख्यात्व भाग ही छोटी संख्या आहे आणि अंगुलाचा संख्यात्व भाग ही मोठी संख्या आहे तर अंगुलाला संख्येनं भागलं की उत्तर लहान येणार आणि संख्येनं भागलं तर संख्या छोटी आहे त्यामुळे उत्तर मोठं येणार म्हणून पुढे लगेच वाढणार नाही आणि त्या वृद्धीचं प्रमाण वाढत जाणार घनांकुलाचा संख्यात्मक भाग गेल्यावर वाढणार अजून पुढे येणार आहे पुढे ज्याला क्षेत्र मोठं होत जाते ना घनांकुल होणार मग संख्यात घनांकुल होणार मग पुन्हा योजन होणार असंख्यात समुद्र होणार तिथं तर खूप मोठी वृद्धी आहे म्हणजे तिथं तर खूप द्रव्य विकल्प झाल्यानंतर एक प्रदेश वाढणार अध्रुववृद्धी त्या अध्रुववृद्धीचं इथं समजलं नव्हतं ज्याला षटखंडागम वाचलं ना त्याला त्याचं भूवृद्धीचं प्रमाण नवं पुस्तक आहे त्याच्यामध्ये ते अध्रुववृद्धीचं त्यांनी दिलेलं आहे
तिथे शंका उपस्थित केली त्यांनी. आता पुढे अजून आपल्याला येणार आहे ते पुढं ध्रुव अध्रुव नाही इसमी आर्यवाडांचे त्यांनी दिले ते जगश्रेणी गेल्यावर कुठं जगत प्रतर गेल्यावर कुठं योजना वगैरे असं ते वृद्धीचं प्रमाण आहे अध्रुव वृद्धीचं प्रमाण. कोणत्या धारेमध्ये ते कोणत्या धारेमध्ये येतंय जगश्रेणीचं प्रमाण गेले? आता पुढे ते त्याचं प्रमाण सांगते पहिल्या पर्वामध्ये किती जगण्याने क्षेत्र उत्कृष्टामध्ये किती वृद्धी झाली त्याचं प्रमाण काढता येईल. 403 नंबरची ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये एवढं सांगितलं ते अंगुलाचा असंख्याचा भाग ध्रुव रूपाने वाढत गेल्यावर प्रदेशामध्ये एक प्रदेश वाढतो आणि तेवढ्याच क्षेत्र वाढत गेल्यानंतर काळामध्ये एक समय वाढत जातो हेच सांगते. आणि अध्रुव वृद्धी सांगितली त्यांनी. अध्रुव वृद्धीचा अर्थ काय घ्यायचा की हे ध्रुव वृद्धीचं प्रमाण पुढे निश्चित नाहीये म्हणजे असंख्यात्व भाग गेल्यावर वाढेल किंवा संख्यात्व भाग गेल्यावर वाढेल. आता पुढच्या 403 नंबरची गाथा आहे. संकातीदा समया पडमे पौवम्मे उभयदो वड्डी खेतं कालम अस्य पडमादि कंडये वोच्छं संकातीदा समया पडमे पौवम्मे उभयदो वड्डी संकाकालास्यं पडमादिकण्डये वोच्छम्. मराठीत सांगा की माताजी? मराठीत सांगायला की कुठल्या काय मराठीत सांगायला त्या पडमे पवन म्हणजे त्या ते अवैज्ञानाचं वर्णन करत असताना पुढं त्यांनी 19 कांडक केली 19 कांडकाचं पुढं प्रमाण सांगितलं त्यांनी. त्यातलं पहिलं कांडक घ्यायचं म्हणजे वेगवेगळे ठिकाण असे 19 कांडक आता पुढेच येणार आहे. आता पुढच्या गाथेपासून सुरू होईल. पुढच्या 69 पानावर त्याच्यामध्ये आहे नोट्स मध्ये 69 पानावर कांडक दिले तिथं 407 गाथेचं हा ते कांडक दिलेले तुमच्याकडे आहे का नोट्स? त्यामध्ये 69 पान काढा. त्याच्यामध्ये हे कांडकाचं प्रमाण दिले. तर त्यात खाली गेले बघा प्रथम कांडक. प्रथम कांडकामध्ये जगन्य क्षेत्र सांगितलं की ते घनांगुलाचा असंख्यात्व भाग. तुम्ही काय की पुढचं पान त्याच्या पुढचं पान काय मध्ये मध्ये पुढचे ते झाल्यावर लगेच जाईल त्याच्या पाठीमागे काढायला आता त्या पाठीमागे लगेच काढा. हा ते त्याच्या पुढे काढा लगेच. त्याच्यामध्ये एक पान गेले हा तर प्रथम कांडक आहे ना तर त्याच्यामध्ये क्षेत्र वृद्धी किती झाली आणि काल वृद्धी किती झाली त्याचं प्रमाण इथे सांगतात. असे कांडक म्हणजे असे भेद केले त्याच्यामध्ये विभाग केले. एकूण देशावधी ज्ञानाचे असंख्यात्मक प्रमाण भेद आहे. त्यामध्ये ते 19 स्थान केले 19 ठिकाण सांगितले. तर त्यातलं पहिलं जे आहे त्याच्यामधलं सगळ्यात जगन्य क्षेत्र किती आहे घनांगुलाचा असंख्यात्मक भाग. आणि त्या पहिल्या कांडकामध्येच उत्कृष्ट
प्रथम कांडक, त्याच्यामध्ये अनेक भेद असणार, असंख्यात भेद असणार. त्यातलं सगळ्यात पहिलं जे जगन्य आहे त्याचं क्षेत्राचं जे प्रमाण आहे ते किती आहे? जगन्य घनांगुल भागिले असंख्यात दिलेलं खाली, घनांगुल भागिले असंख्यात. मग पुन्हा असे द्रव्याचे अनेक भेद झाल्यावर अंगुलाचा असंख्यात्वा भाग गेल्यावर एक प्रदेश वाढणार, पुन्हा अंगुलाचा असंख्यात्वा भाग गेल्यावर दुसरा प्रदेश वाढणार, असे अंगुलाचा भाग गेल्यावर असे किती प्रदेश वाढणार? असंख्यात प्रदेश वाढणार. तर मध्ये मध्ये पुन्हा घनांगुलाचा संख्यात्वा भाग गेल्यावर वाढणार. असा त्याच्यामध्ये दोन वृत्ती येणार, ध्रुव आणि अध्रुव वृत्ती. तर असं वाढत 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 हे प्रथम कांडकाचा जो उत्कृष्ट भेद सांगितला तिथे किती घनांगुलाचा संख्यात्वा भाग काय झाला? विषय झाला. त्या अवधिज्ञानाचा विषय पहिला किती क्षेत्रातलं जाणत होते? घनांगुलाच्या असंख्याताव्या भाग म्हणजे छोट्या क्षेत्रातलं जाणत होते. पुन्हा एक एक प्रदेश त्या क्षेत्रामध्ये वाढत गेला आणि तिथं शेवटी किती सांगू त्यांना ज्ञान होऊ लागलं घनांगुलाच्या संख्यात्या भाग म्हणजे मोठं क्षेत्र झालं, थोडस त्याच्यापेक्षा मोठं. आता एक घनांगुल आहे, आपण जे संख्या तुकडे केले तर तो आपला एक दिसण्यासारखा आहे म्हणा भाग, आणि असंख्या तुकडे केले तर तो भाग आपल्याला दिसणारच. तर अवधी ज्ञानाचा तो विषय होऊ शकतो. तर हे जगन्य क्षेत्र आहे पहिल्या कांडकातला, हे उत्कृष्ट क्षेत्र आहे. मग त्यामध्ये किती प्रदेश वाढले त्याला म्हणजे क्षेत्रवृत्ती किती झाली. तसेच काळाची दोन्हीची काढतात, क्षेत्राचा आश्रय करून आणि काळाचा आश्रय करून. काळ पण किती आहे इथं प्रथम कांडकामध्ये? जगन्य काळ, अवलीचा असंख्यात्वा भाग, आणि पुन्हा क्षेत्राचे अंगुलाचा असंख्यात्वा भाग भेद झाल्यावर काळामध्ये एक समय वाढणार, पुन्हा अंगुल क्षेत्राचे तेवढे भेद झाल्यावर दुसरा समय वाढणार. असं वाढत 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 इथं किती समय वाढले? तर आवलीचा संख्यात्वा भाग विषय झाला. म्हणजे आवलीच्या संख्याताव्या भागाला तेवढ्या काळाला ते देशावधी जाणू शकतात. उत्कृष्ट पहिल्या कांडकामध्ये. मग ह्या जगन्यापेक्षा ह्या उत्कृष्टामध्ये प्रथम कांडकामध्ये किती वाढ झाली, किती प्रदेश वाढले, आणि तसंच काळ ह्या जगन्यापेक्षा उत्कृष्टामध्ये किती वाढला, काळाची किती वृद्धी झाली त्याचं प्रमाण काढलं. आता घ्यायचं का हे आपल्या ते सूत्रानं काढायचं फक्त. त्याच्यामध्ये किती वृद्धी झाली हे काढण्यासाठी काय करायचं? उत्कृष्ट काळातून जगन्य काळ वजा करायचा. आता मिळवायचं काय नाही त्याच्यामध्ये. त्या उत्कृष्ट काळातून जगन्य उत्कृष्ट क्षेत्रातून जगन्य क्षेत्र वजा केलं. उत्कृष्ट क्षेत्र वजा जगन्य क्षेत्र, तर किती वाढ झाली ते कळेल ना. इथं 10 प्रदेशाला जाणत होते आणि तर 100 प्रदेश जाणू लागले. तर 100तून 10 वजा केलं तर किती येणार? 90 वृद्धी झाली. तसे इथे ह्या असंख्याताचं गणित आहे. म्हणून या ठिकाणी काटा उत्कृष्ट क्षेत्र किती आहे? घनांगुल भागिले संख्यात, आणि वजा जगन्य क्षेत्र किती आहे? घनांगुल भागिले असंख्यात. हे चिन्ह आहे, हे म्हणजे असंख्यात, आणि याला काय म्हणायचं? संख्या. असं चिन्ह आहे ते. कायम संख्याची समदृष्टी तशी ठेवायची. आता ह्याच्यातून हे वजा करायचं आहे. मग वजा करायसाठी काय करायला पाहिजे? दोन्ही संख्येचं छेद समान पाहिजे, दोन्हीचं खालचं. मग छेद समान करून घ्यायसाठी काय करणार? त्या पहिलं इथं असंख्यातानं भागणार आणि असंख्यातानं गुणणार वजा, आणि ह्या घनांगुलाला इथं संख्यातानं भागणार आणि संख्यातानं गुणायचं. म्हणजे छेद समान झालं दोन्हीचं. दोन्ही भागल्याने गुणले की समान संख्या राहते. त्याच्यामध्ये समान संख्या काढून घ्यायची. समान संख्या काय येणार? घनांगुल भागिले ही संख्या दोन्हीमध्ये कॉमन येणार. छेद समान येणार बरोबर घनांगुल भागिले असंख्यात आणि संख्यात. मग आता काय शिल्लक राहिलं? इथं असंख्याचा गुणकार आणि संख्याचा गुणकार आहे. मग इथं असंख्यात वजा संख्यात हा गुणकार येणार इथं. त्याचा गुणकार वजा करायचा. म्हणजे एवढ्या क्षेत्राची काय झाली? वृद्धी झाली. जगन्यापेक्षा उत्कृष्टामध्ये किती क्षेत्र वाढलं? एवढं क्षेत्र वाढलं. आता हे क्षेत्र समजा जगन्य क्षेत्रामध्ये आपण मिसळलं तर हे येणार.
आता जसं 100तून 10 वजा केले 90 आले, तर 10 मध्ये 90 मिसळले की 100. तसं तर हे क्षेत्रवृद्धी आहे, तर ह्या क्षेत्रवृद्धीचं प्रमाण ह्या जगण्यामध्ये मिसळायचं म्हणजे हे यायला पाहिजे. आता हे तुम्ही करून आणायचं घरी, येते की नाही बघायचं. आणि तसं काळाची वृद्धी काढायची अशीच. आता इथं घरांकुल आहे त्याच्या ठिकाणी फक्त काय येणार, आवली येणार फक्त. ते काळाची वृद्धी अशीच येणार ना. इथं घणावली करणार आपण आणि इथं घणावली करणार. तिथं घणांकुलाच्या ऐवजी घणावली आली, सगळं तसंच येणार गणित. आणि इथं ह्याचं वेगळं लिहिते. हाँ ठीक, आम्हाला उसका अलग लिखते. ही काळाची वृद्धी झाली. या जगण्यामध्ये एवढा काळ वाढला तर उत्कृष्ट येणार. हा, इथं घणांकुलाच्या ठिकाणी फक्त घणावली घ्यायचं, आवली. हा, क्षेत्र आणि काळामध्ये फरक आहे. तिथं अंगुल आहे, इथं आवली आहे. तिथं क्षेत्रामध्ये अंगुल घेतलंय आणि काळामध्ये आवली घेतलेली आहे. मग ही क्षेत्राची वृद्धी आणि काळाची वृद्धी उद्या हे मिळवून हे उत्तर आणून दाखवायचं मला. जगन्य क्षेत्रामध्ये ही वृद्धी मिसळली की हे उत्कृष्ट क्षेत्र यायला पाहिजे. जगन्य काळामध्ये ही काळाची वृद्धी मिसळली की उत्कृष्ट काळ यायला पाहिजे. ते गणित केले की ते बरोबर. अभी 1 मिनट का काम है, 1 मिनट से ज्यादा का नहीं, इसमें कोई लंबी चौड़ी कहानी नहीं है, 1 मिनट में कर सकते हैं. कल करते हैं ना, कल थोड़ा उनका दिमाग लगाए. इनको सब करके लाएंगे. हाँ, इसको मिला के लाना कि ये भारतीय आंसर आ गया हमारा. जगन में इसमें जगन मिलाना तो ये उत्कृष्ट आ जाएगा. चलिए उद्या घेऊ थोडंसं, वेळ झालेली आहे. 403 हो गई ना पूरी. हा 403 की मतलब वही निकाल है. ठीक आहे. हाँ. आता पुढे हे सगळे 19 कांडेकाचं प्रमाण सांगणार. ते एकदम सोपं आहे उद्या. म्हणजे दुसऱ्या कांडेकात किती क्षेत्र, काळ किती ते सांगते. 23 वर्णों की एक श्रेणी ली. हाँ, एक श्रेणी में 23 वर्ण है. हाँ, तो ऐसी ऐसी कितनी श्रेणियों में कितनी वर्ण है? हाँ. शेवटी पुस्तक मिळत होतं. जाणी जाणा हा मी शुद्ध जीव आहे. आम्ही जाणणार आहे, जाणतच आहे, पूर्वी जाणतच होतो. ते आपल्या ज्ञानमय जीवाला लक्षात घ्या. कोण जाणतंय? जो जाणणार आहे तो दिसत नाही, अमूर्तिक आहे, परंतु त्याची आपल्याला अनुभव होतो, त्याची प्रतीती येते की यामध्ये जाणणारा जो जीव आहे तो दिसत नसला तरी त्याचे अस्तित्व आहे, ज्ञानमय अस्तित्व आहे. त्या शरीरापासून भिन्न आपल्या ज्ञान शरीरी जीवाला जाणणार. ज्ञानमय स्वरूप संकीर्ण ज्ञायक स्वरूप निर्मम स्वरूप शुद्ध एको ध्रुव विसर्जन.